नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब मंचवर आपलं स्वागत आहे। तर मित्र हो, महिलांसाठी ज्या विविध प्रकारच्या योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवल्या जातात, योजनेचा लाभ कसा घेता येईल मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला सुरू करूया। शक्ती गट नोंदणी हे महिला बचत गटासाठी योजना आहे। दुसरी आहे महिलांसाठी तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण योजना। प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत 15 ते 45 वयोगटातील युवती व महिलांना विविध 332 प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते। याच्यासाठी कागदपत्र, आधार कार्ड, एक फोटो, शाळेचा दाखला व मोबाईल क्रमांक लागतो। याचा पण स्क्रीनशॉट काढून घेऊन तुम्ही खाली याचा संकेतस्थळ दिलेला आहे तेथे फॉर्म भरू शकता। समोरचे आहे कर्मचारी समाजातील महिलांना प्रशिक्षण देणे। शिवणकला, ब्युटी पार्लर, इलेक्ट्रिक वायरमन, टर्नल फिटर, मशीनर, वेटर, खेळणी बनविणे इत्यादी प्रकारच्या योजना आहेत। आवश्यक ते कागदपत्र, आधार कार्ड, एक फोटो, शाळेचा दाखला, मोबाईल क्रमांक याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून जिल्हा कार्यालय संत रोहिदास धर्मोदय आणि चर्मकार विकास महामंडळाकडे तुम्ही फॉर्म भरू शकता। समोरची योजना आहे व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मुलींना विद्यावेतन योजना देणे। शासन मान्य संस्थेत पॅकिंग, टेलिफोन ऑपरेटर, टंकलेखन, संगणक, ITI इत्यादी प्रशिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ होणार आहे। तर याला लागणारे कागदपत्र, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, शिधापत्रिका, प्रशिक्षण संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, शाळा शून्याचा दाखला याचा फॉर्म जिल्हा व महिला बालविकास विभाग अधिकारी यांच्याकडे जाऊन दाखल करायचा आहे। तर समोरची योजना आहे वैयक्तिक कर्ज व्याज परत योजना। हा योजना 10 लाखापर्यंत ही योजना आहे। 60% ते 5% रक्कम स्वतः सहभाग म्हणून भरायची आहे। तर याचा सुद्धा फॉर्म तुम्ही भरू शकता। जिल्हा कार्यालय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्याकडे जाऊन। समोरची आहे 25,000 थेट कर्ज योजना। या योजनेअंतर्गत छोट्या व्यवसायाकरता 25,000 महामंडळाकडून कर्ज दिले जाते। याचा सुद्धा फॉर्म तुम्ही जिल्हास्तरीय वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जमाती आर्थिक विकास महामंडळाकडे जाऊन फॉर्म भरू शकतो। याची पण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। समोरचे आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हे सर्वसाधारण प्रवर्गातील सेवा उद्योगासाठी 15 ते 25% अनुदान, अनुसूचित जाती जमाती, अपंग, माजी सैनिक यांना 25% उत्पादन उद्योगासाठी 35% अनुदान दिले जाते। आवश्यक ते कागदपत्रे येथे दिलेले आहेत, याची पण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। समोरचे आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना। महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावरील विक्रेते यांना 10,000 रुपयासाठी या योजनेचा लाभ भेटू शकतो। तर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद येथे जाऊन याचा फॉर्म भरला जातो। समोरचे आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना। या योजनेचा लाभ महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावरील विक्रेते यांना 10,000 रुपये दिले जाते। याच्यासाठी लागणारे कागदपत्र, याचा बँक खाते असणे किंवा आवश्यक राहते। तर याचा फॉर्म ज्या ठिकाणी आपले खाते असते त्याच बँकेत जाऊन फॉर्म भरायचा आहे। महिला किसान योजना। या योजनेअंतर्गत चर्मकार समाजातील महिलांच्या नावे किंवा त्यांच्या पतींच्या नावे शेती असेल तर अशा महिलांना 50,000 किंवा 10,000 किंवा 40,000 पर्यंत कर्ज मिळू शकते। याचा सुद्धा फॉर्म तुम्ही आवश्यक कागदपत्रासह महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक यांच्या कार्यालयाकडे संपर्क करावा। समोरची योजना आहे बचत गटासाठी आहे व्याज सवलत योजना। याचा सुद्धा फॉर्म तुम्ही महिला आर्थिक विकास महामंडळाकडे भरू शकतो। याची पण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। समोरची योजना आहे
बचत गटासाठी खेळते भांडवल कर्ज योजना महिला बचत गटासाठीच आहे. याचासुद्धा फॉर्म तुम्ही नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन भरू शकतो. तर मित्रो, या पुढील योजना हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. जर व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.